नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झालेला आहे, असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्यानंतर मग त्यांचं 3 वर्षामध्ये बी फार्म पूर्ण होत असतं. तर या डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ॲडमिशनच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे डाउट्स असतात, वेबसाईट कोणती आहे, डॉक्युमेंट कोणते लागतात, कशा पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस होते, कधीपासून ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस ही CET सेलच्या वेबसाईटवरती होत असते. लक्षात ठेवा डिप्लोमाचे ॲडमिशन जसं DTEची वेबसाईटवरती झालेलं होतं, त्या पद्धतीनं DTEच्या वेबसाईटवरती न होता बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस CET सेलच्या वेबसाईटवरती होते. यासाठी तुम्हाला CET सेल असं Googleवरती सर्च करा. पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा. याच वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता ॲडमिशन प्रोसेस 2024-25 आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती गेल्यानंतर इथं बघू शकता अंडर ग्रॅज्युएट जो सेक्शन आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये या ठिकाणी खाली बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP या नावाने एक तुम्हाला सेक्शन दिसतोय. तर ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला न्यू असा ऑप्शन दिसून येईल. जे सर्क्युलर आलेलं होतं CET सेलकडून त्यानुसार साधारणपणे 16 जुलै 2024 पासून डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस अपेक्षित आहे. आता बऱ्याच जणांचा हा डाऊट असतो की बी फार्मला डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेत असताना मेरिट कशाच्या बेसिसवरती लागतं? तर तुमचं जे मेरिट आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं ते तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरतीच लागत असतं. यासाठी तुम्हाला CET द्यायची आवश्यकता नाही आहे. तुमच्या डी फार्मच्या स्कोअर बेसिसवरती तुमचं ॲडमिशन हे होत असतं. आता याचा जो कट ऑफ आहे ते तुम्हाला कुठं पाहता येईल, तर जुन्या वेबसाईटवरती त्या कट ऑफच्या PDF अवेलेबल होत्या. त्या कट ऑफच्या PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे. तिथं जाऊन तुम्ही त्या कट ऑफच्या PDF पाहू शकता. त्यानंतर दुसरा डाऊट बरेच विद्यार्थी विचारतात, की आम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतील? तर जे डॉक्युमेंट तुम्हाला डिप्लोमाच्या ॲडमिशन वेळी लागलेले सेम डॉक्युमेंट तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या ॲडमिशन वेळी लागतील. फक्त या ठिकाणी तुमचं जे डिप्लोमाचं मार्क लिस्ट आहे, ते या ठिकाणी ॲड होणार आहे त्यामध्ये. तर डॉक्युमेंटची लिस्ट देखील मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे. तिथं जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंटची लिस्ट पाहू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं आउट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर जर तुमचा डिप्लोमा पूर्ण झाला असेल, तर तुम्हाला काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागत असतात. जसं की तुम्हाला त्या ठिकाणी इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट हे लागणार असतं. आता बरेच जण आणखीन एक प्रश्न विचारतात, की डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला TFWS स्कीम आहे का? तर लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत असताना तुम्हाला TFWS अर्थात ट्युशन फी वेव्हर स्कीम ही नसते. फर्स्ट इयर डिप्लोमाला किंवा फर्स्ट इयर बी फार्मलाच ॲडमिशन घेत असताना ती स्कीम असते. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ती स्कीम लागू नसते. आता ज्यावेळेस 16 तारखेला रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी हा जो ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी न्यू असं लिहून येईल. त्यानंतर त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचे डॉक्युमेंट, बेसिक डिटेल्स वगैरे माहिती भरावी लागेल. ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करावा लागेल. त्यानंतर मग तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, मग कॅप राउंड सुरू होतील. तर ज्यावेळेस ती प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सविस्तर माहिती देईलच. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा बरेच जण विचारतात, की गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती लागेल? तर जी PDF फाईल मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहे, तिथे तुम्ही गव्हर्नमेंट असं सर्च केला तर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला दिसून येईल. गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा खूप हाय लागत असतो. त्या ठिकाणी 90-95च्या आसपास गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ लागत असतो. तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवरती ते ॲडमिशन होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचं जे ॲडमिशन होतं, त्यावेळेस जागा ह्या बऱ्याचदा कमी असतात डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीला आणि एखादं कॉलेज नवीन असेल आणि त्यांचे फर्स्ट इयरला ॲडमिशन कमी झाले असेल, तर ते किती जागा आहेत ते त्या ठिकाणी ते सांगतात. काही कॉलेजेसला जास्त जागा असू शकतात. तर जागा किती असणार कोणत्या कॉलेजला ही माहिती कुठे मिळेल? तर ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस कॅप राउंडच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स अर्थात कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्याची माहिती उपलब्ध होईल. मागच्या वर्षीचं जे सीट मॅट्रिक्स होतं त्यामध्ये यावेळेस थोडा बदल होईल. कारण मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे थोडंसं सीट मॅट्रिक्समध्ये बदल होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म संदर्भातले हे जे काही विद्यार्थ्यांचे डाउट्स असतात त्याबाबत बोललो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, बरेच विद्यार्थी असतात त्यांचा कधी-कधी डिप्लोमाला एखादा विषय बॅक राहिलेला असतो किंवा 1 वर्षाचा गॅप असतो किंवा बऱ्याच जणांना मागच्या वर्षी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी ॲडमिशन न मिळाल्यामुळं त्यांचा 1 वर्षाचा गॅप असतो. जर तुमचा गॅप असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे काढावं लागेल. तर असे जे काही तुमचे बेसिक डाउट्स असतात त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्याला लवकरात लवकर 1,00,000 सबस्क्रायबरचा जो टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.